तर आपण आतापर्यंत मॅजिशियनपर्यंतचे कार्ड पाहिलेले आहेत. आता आपण नेक्स्ट कार्ड बघूया, जे 2 नंबरचं कार्ड आहे, हाय प्रिस्टेस. ओके, मेजर अर्कानाचं 2 नंबरचं कार्ड हाय प्रिस्टेस. 2 इज ऑल अबाउट द बॅलन्सिंगचं कार्ड आहे. ओके, तर तसंच यांनी इथे दाखवलेलं आहे की एक व्हाईट खांब आहे, एक ब्लॅक खांब आहे, मागे पडदा टाकलेला आहे, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न है ना. नन आहे ही बाई. ओके, तर व्हाईट कपडे घालून बसलेली आहे, नन आहे. चंद्र पायाशी आहे, डोक्याच्या मुकुटात ही चंद्र आहे. इंट्युशन्स खूप स्ट्रॉंग आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. ओके, इंट्युशन्स खूप स्ट्रॉंग असतात ह्या लोकांचे, ज्याच्यासाठी हे कार्ड येईल. ओके, पण थोडीशी हिडन पर्सनॅलिटी असते. दुसरं एक सांगेल की ज्या कार्ड्समध्ये इथे जे डाळिंब दाखवलेलं आहे, पोमग्रेनेट दाखवलेलं आहे, फर्टिलिटीला दाखवतं. हे साईन फर्टिलिटीला दाखवतं. सो प्रेग्नन्सीचं सुद्धा कार्ड आहे. ओके, तर मी सांगते की ह्याची एक स्टोरी आहे. किती हदपर्यंत कोणी जाऊन लप्पाछपी करू शकतो. हिची स्टोरी अशी आहे की ही एक बाई असते आणि तिला जॉबची, नोकरीची गरज असते. त्या काळात किंवा अजूनही आय थिंक सो, चर्चमध्ये हे जे प्रिस्ट असतात, जे गुरु असतात, ते पुरुषच असतात, बाई नसते. ओके, हिला कळलं की एका चर्चमध्ये अशी वॅकन्सी आहे आणि तिने त्याच्यासाठी अप्लाय केलं. ओके, शी इज हायली स्पिरिच्युअल आहे. ती सिलेक्ट झाली त्या पोझिशनसाठी. ओके, बट ती बाई होती ना, ती कशी काय सिलेक्ट झाली? कारण ती पुरुषाचा पेहराव घालून तिथे गेली होती. इनफॅक्ट ती जॉईनही झाली तिथे. पण प्रेम आडवं आलं. तिचं तिथे कोणावर तरी प्रेम झालं आणि त्यामधून ती प्रेग्नंट राहिली. तरीही ती ह्या गोष्टी लपवत राहिली. तिने सांगितलं नाही कोणाला, पण शेवटी कधी ना कधी ह्या गोष्टी समोर येणारच आहेत. आणि त्याप्रमाणे नंतर लोकांना कळलं की अरे, ही तर प्रेग्नंट आहे, म्हणजे हा पुरुष नाही आहे, ही बाई आहे. एवढ्या गोष्टी हे लोक लपवू शकतात आणि शिताफीने लपवू शकतात. याच टाईपची एक माझी एक केस होती. हे केस आलेली की हे लोक किती हदपर्यंत जाऊन लपवू शकतात गोष्टी. ओके, माझ्याकडे एक मुलगा आलेला होता. त्याचं एका मुलीवर प्रेम होतं, पण ती मुलगी होती डिवोर्सी आणि ह्याचं होतं फर्स्ट मॅरेज. तिला दुसरं लग्न करायचं नव्हतं. तिने तसं त्याला क्लिअरली सांगितलेलं की मला दुसरं लग्न करायचं नाही आहे. पण हा म्हणत होता